नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर थोडं काँग्रेस पक्षाचं कौतुक करावं असा विचार आहे. आणि कौतुक करावं असं वाटण्याचंही कारण आहे. कारण मला वाटलं होतं की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जो आहे तो बहुतेक काँग्रेसच्या हायकमांडने गाशा गुंडाळलेला आहे. ज्यांना राहायचंय त्यांनी राहावं, जायचंय त्यांनी निघून जावं. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची हायकमांडला गरज नाही असा माझा समज झाला होता. कारण कुठेही इतके आता काय त्या जिल्हा परिषद महापालिका निवडणुका येणार आहेत, या पक्षातले लोक त्या पक्षात जात आहेत, तिकडचे कोणतरी आणखीन पलीकडच्या पक्षात जात आहेत, फोडाफोडीचे आरोप होत आहेत, नानाविध आरोप होत आहेत. हा, काँग्रेस पक्षाचे कोणी प्रवक्ते असतात लोंढे वगैरे सारखे, ते अधूनमधून टीव्हीवर दिसतात. तेवढं सोडलं तर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आहे की नाही अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक काहीतरी वक्तव्य केलं, वादग्रस्त केलं, कसलंही विधान असू दे, पण निदान वक्तव्य केलं. आणि एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अभी काँग्रेस जिंदा आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं बघायला गेलं तर लक्षात घ्या की निवडणुकांच्या आधी, लोकसभेच्या आधी, विधानसभेच्या आधी किंवा निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा सगळ्यात तळाला गेलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, ह्याची फार धुळदाण झाली वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत. शरद पवारांच्या नशिबी अवघे 10 आमदार आलेत. पण तरीही ते शरद पवार त्यांच्या वयाला आणि व्याधीला न जुमानता महाराष्ट्रात कुठे कुठे फिरतायत आणि चर्चेत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काय भवितव्य, काय याविषयी चर्चा होतात. अधूनमधून तुमचे रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे हेही दाखवतात की शरद पवार अभी जिंदा आहे असं दाखवतात. कारण ते मुलगी किंवा नातू म्हणून बोलत असतात आणि खुद्द पवार सुद्धा गप्प बसत नाहीत. काल परवा त्यांनी काय ती मराठा आरक्षणावरून खडाजंगी झाल्यानंतर मंडल यात्रा काढली, ओबीसींचं मत आपल्याला पाहिजे तर दाखवण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या काळामध्ये की विधानसभा निवडणूक संपल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेमके कोण आहेत आणि काय करतायत हा प्रश्न होता. नाना पटोले हे जवळजवळ 4-5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते महाराष्ट्र प्रदेशचे. त्यासाठी त्यांनी इतिहास घडवला. घटनात्मक असलेलं सभापती पद त्याचा राजीनामा देऊन नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यांना मंत्रिपदाचे भेद लागले होते. आणि त्याच्याही पुढे जाऊन विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा आपणच मुख्यमंत्री होणार अशा थाटामध्ये नाना पटोले वागत होते. त्यांच्या मुलीने तर जाहीर केलं होतं की माझे बाबाच मुख्यमंत्री होतील वगैरे. पण मुद्दा असा की नाना पटोले कितीही वेड्यासारखे वेडगळ खोळचट बोलत असतील तरीही त्यांच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस नावाचा पक्ष आहे, ज्याने दीर्घकाळ महाराष्ट्रावर राज्य केलं, डझनभर तरी मुख्यमंत्री दिले, असा पक्ष आज महाराष्ट्रात आहे की नाही असं वाटायची पाळी आली. त्याच्याशी तुलना केली तर मग नाना पटोले हे उत्तम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तम अध्यक्ष होते असं म्हणता येईल. कारण त्यांनी निदान पक्षाला चर्चेत ठेवलं होतं. मग मित्र पक्षांना धमकावणं असो, भाजपला टोमणे मारणं असो, वेगवेगळे प्रकार असो, पण निदान नाना पटोले हे आपल्या पक्षाला, काँग्रेस पक्षाला चर्चेत ठेवत होते. त्यांना बाजूला केल्यानंतर किंवा विधानसभा निवडणुकीच्या विपरीत निकालानंतर जे नवे हर्षवर्धन सपकाळ म्हणून नेमले ते मुळात कोण आहेत असा अनेक पत्रकारांनाच प्रश्न पडला होता की अशी कुठची खूबी आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये की त्यांना एकदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष बनवले. ज्या पदावर कधी काळी राजाराम बापू पाटील
सुशीलकुमार शिंदे, वसंतदादा पाटील यासारखे दिग्गज ज्या पदावर बसलेत आणि त्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये 200-200 आमदार निवडून येत होते, अशा पक्षाचं प्रदेश अध्यक्षपद असलेले हर्षवर्धन सपकाळ नेमके आहेत कोण, असा जेव्हा प्रश्न विचारला जायची पाळी येते, तेव्हा हा पक्ष शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण असो, ते आहेत. आणि ते आहेत म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अजूनही धुकधुक करणारा पण जिवंत असलेला पक्ष आहे याची ग्वाही मिळाली. झालं असं की अचानक काही कारण नसताना हे हर्षवर्धन सपकाळ आहेत, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुगाण्या झाडल्या. तसं भाजप विरुद्ध बोलायला भरपूर आहे. राहुल गांधी तर रोजच्या रोज नवी नवी खेळणी घेऊन येत असतात. सपकाळ यांनी सुद्धा अशा खेळणी किंवा खोळखोळे घेऊन खेळायला अजिबात हरकत नाही. ईव्हीएम नसेल तर वोट चोरी आहे, वोट चोरी नसेल तर मतदार यादीतून नावं गाळणं जोडणं, हे आरोप करायला जागा आहे ना. ते सोडून अचानक देवा भाऊवर घसरण्याची गरज काय होती मला कळलं नाही. आणि मला कशाला कोणालाच कळलं नाही. हा, भाजपच्या प्रवक्त्याने सांगितलं की देवाभाऊ बद्दल बोललं तर प्रसिद्धी मिळेल. ही कदाचित हर्षवर्धन सपकाळ यांची अगतिकता असावी. आता गंमत अशी की ते बोललेत तरी काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी हर्षवर्धन सपकाळ बोललेत तरी काय, तर फडणवीसांना आता पंतप्रधान होण्याची दिवा स्वप्न पडायला लागली, दिवसाची स्वप्न पडायला लागली. आता हा निष्कर्ष त्यांनी कुठून काढला हे त्यांच्या हायकमांड असलेल्या राहुल गांधींनाच माहिती असेल. कारण राहुल गांधी हा आज जगातला सगळ्यात मोठा जादूगार आहे. शून्यातून जसं तो जादूगार कबूतर काढून दाखवतो किंवा आपली हॅट काढतो आणि त्या हॅट मधून ससा काढून दाखवतो, तसं राहुल गांधी कशातूनही काहीही काढून दाखवू शकतात. म्हणजे मुंगी पोखरून अख्खा डोंगर शोधून काढतात राहुल गांधी. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करणारे हर्षवर्धन सपकाळ यांना फडणवीसांची दिवा स्वप्न दिसत असतील तर नवल वाटण्याचं कारण नाही. हा, त्यांच्या दिव्य दृष्टीचं कौतुक करावं लागेल. कारण कुठेही फडणवीस हे असं बोललेले सुद्धा मला आठवत नाही. उलट वर्षभरापूर्वी ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आणि भाजपला महाराष्ट्रामध्ये सणसणीत फटका बसला आणि 23 खासदारांचा पक्ष 9 खासदारांवर आला, तेव्हा आपलं उपमुख्यमंत्री पद सोडून आपण पक्षात संघटनेचं काम करतो अशी ऑफर याच देवे भाऊने पक्षाला दिलेली होती. पण पक्षाच्या हायकमांडने साफ नाकारलं की तुम्ही सरकारमध्ये राहायचं आणि परत एकदा जोरदार मेहनत करायची आणि पक्षाला महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सर्वाधिक आमदारांचा पक्ष बनवायचं अशी जबाबदारी टाकली आणि त्यांनी ते करून दाखवलं. यामध्ये पंतप्रधान होणं कुठचं आलं. जो माणूस पक्षासाठी आपल्याकडे अधिक असताना सुद्धा निमूटपणे उपमुख्यमंत्री व्हायला तयार होतो, स्वीकारतो पक्षाचा आदेश, तो पंतप्रधान व्हायची दिवा स्वप्न बघतो, तर सपकाळ यांना एक पहिला प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना पडणारी स्वप्न तुम्हाला कशी दिसतात. ही काय वेगळी इंटरनेटची वेगळी सुविधा आहे का, की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा मेंदू वगैरे हॅक केलेला आहे, मन हॅक केलेलं आहे, की जी जी स्वप्न फडणवीस बघतील मग ती रात्रीची असोत दिवसाची असोत ती हर्षवर्धन सपकाळ यांना पण दिसली पाहिजेत, असं काय तंत्रज्ञान राहुल गांधी यांनी शोधून काढले का. कारण असा अजब चमत्कार राहुल गांधी करू शकतात, इतर कोणाला शक्य नसेल. आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा हायकमांड जर राहुल गांधी असतील तर त्यांच्यासाठी एक्सक्लुझिव्हली असं तंत्रज्ञान राहुल गांधी उपलब्ध करून देऊ शकतात. मला कळत नाही आलं कुठून. फडणवीस हे दिवा स्वप्न बघतायत, हे हे आलं कुठून.
तर त्याचं कारण सोपं आहे की मीडियामधून अशा चर्चा चालू आहेत आणि त्या चर्चा दोन प्रकारच्या आहेत. लवकरच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार. हे पण कुठून आलं माहित नाही, कारण ही सूत्र जी असतात, ही सूत्र वेगवेगळ्या प्रकारे या लोकांना काय ते कर्णपिशाच्य असतं तशा बातम्या देत असतात आणि सूत्रांकडून बातमी मिळते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद सोडून राष्ट्रीय अध्यक्ष होणार म्हणून, आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा ज्या बातम्या असतात त्या बघून बघून हर्षवर्धन सकपाळ यांना दिवा स्वप्न पडतं की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हायची तयारी करतायत. आता एकदा हे तुम्ही ठरवलं की फडणवीसांना अशी दिवा स्वप्न पडतायत, मग त्याचं लोकांसमोर मांडताना एक तर्कशास्त्र मांडावं लागतं. आणि मग तर्कशास्त्र काय आहे, तर फडणवीस हे मुंबईचे नाहीत, ते नागपूरचे आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये आहे आणि त्या नागपूरमधल्या मुख्यालयाशी नागपूरचे असलेले फडणवीस यांची जवळीक आहे, ते संघात गेलेले आहेत. त्यामुळे संघाला एक ब्राह्मण मुख्यमंत्री पंतप्रधान आणायचा आहे आणि त्यासाठी 75 पूर्ण झाली की नरेंद्र मोदींना बाजूला करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यांच्या जागी फडणवीसांना आणणार. काय तर्कशास्त्र आहे बघा. यहां से आलू डालो वहां से सोना निकलेगा. हे राहुल गांधी का बोलले, त्याचं कारण हे हर्षवर्धन सपकाळ वगैरे यासारखी अजब इंजिनियर्सची फौज राहुल गांधींकडे आहे. ते कसलंही तंत्र शोधून काढू शकतात. परिसाच्या स्पर्शाने भंगाराचं पण सोनं होतं म्हणतात, पण राहुल गांधी हा असा परिस आहे की त्याच्या स्पर्शाने बटाट्याचं म्हणजे आलूचं सुद्धा सोनं होतं. मग सपकाळ यांना इतरांच्या स्वप्नात घुसण्याची आणि ती स्वप्न एखाद्या सिरियल सारखी किंवा व्हिडिओ सारखी बघता आली तर नवल कुठे आहे. पण काही का असेना, खोळ्यासारखं का होईना, वेडगळ का वाटेना, पण हर्षवर्धन सकपाळ हे मीडिया समोर येऊन बोलले, हे फार चांगलं झालं. कारण त्यामुळे त्यांचा पक्ष जो आहे तो महाराष्ट्रामध्ये अजूनही शिल्लक आहे आणि तो चालवण्याची कोणाला तरी इच्छा आहे. तसा विचार करणारी कोणीतरी मंडळी आहेत आणि त्यापैकी एक हर्षवर्धन सपकाळ आहेत. याचा शोध आमच्या सारख्यांना बातम्या शोधणाऱ्यांना लागला हे सुद्धा कमी नाहीये. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की नाना पटोले हे कसेही असो, कितीही वेळगळ बोलत, पण ते नित्य नेमाने बोलत होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात शिल्लक आहे याची पावती मिळत होती. गेल्या म्हणजे पटोले पायउतार झाल्यापासून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडत होता आणि तो उगाच पडत नव्हता. मित्रांनो लक्षात घ्या, काँग्रेस पक्ष त्याचे आमदार किती आले ते सोडून द्या, पण महाराष्ट्रभर विखुरलेल्या मतदारांपैकी विधानसभेत सुद्धा जवळजवळ 12% मतं ही काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे. ज्या पक्षाकडे राज्यव्यापी प्रभावशाली नेता कोणी नाहीये, ज्या पक्षाकडे नाव घेण्यासारखा एक चांगला वक्ता महाराष्ट्रात नाहीये, अशा पक्षाला महाराष्ट्रात 12%हून अधिक मतं मिळतात. ही छोटी गोष्ट नाही आणि त्यामुळे थोडा आधार मिळाला तर 13 खासदार आलेत, 16 आमदार आलेत. आणि म्हणून असा पक्ष जो आहे त्याची राजकीय उलाढालीमध्ये, राजकीय घडामोडीमध्ये दखल घेतली गेली पाहिजे. आणि ज्या वेळेला राज्यव्यापी अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका आणि प्रामुख्याने दिल्ली सारख्या एका मोठ्या राज्य हा दर्जा असलेल्या आकाराचं जे शहर आहे, महानगर आहे मुंबई, तिथल्या महापालिकेची निवडणूक व्हायची, अशा वेळेला काँग्रेस चर्चेत सुद्धा नसावी, ही गोष्ट खरोखरच धक्कादायक आहे.
शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? म्हणजे उभाठा शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? आणि ते एकत्र आले तर मुंबईच्या मतांवर काय परिणाम होईल? दोन ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड ह्याची तावातावाने चर्चा चालू आहे. दुसरीकडे देवाभाऊ आणि कोणते एकनाथ शिंदे हे एकत्र येऊन जागा वाटप होईल का? की ते एकमेकावर कुरघोडी करतायत का पालिका निवडणुकीच्या निमित्ताने? याची चर्चा होते. मुंबईमध्ये भले अजितदादांची चर्चा होत नसेल किंवा शरद पवारांची चर्चा होत नसेल, पण पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर अशा ज्या महापालिका आहेत, या महापालिकांच्या किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने शरद पवारांची चर्चा होते. अजितदादा काय करतायत याकडे माध्यमांचं बारकाईने लक्ष आहे. पण काँग्रेस पक्ष काय करतोय याची दाद फिर्याद कुठे माध्यमात दिसत नाही, कुठे बातमी झळकतच नाही. ठीक आहे, काँग्रेस पराभूत होणार आहे, काँग्रेसचं वाटोळं होणार आहे, अशी सुद्धा बातमी यायला हरकत नाही. पण ती सुद्धा बातमी येत नाही. या राज्यामध्ये लक्षात ठेवा, राज ठाकरे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत 1.5% मतं मिळाली आहेत. प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा 1.5-2-3% मतं मिळाली असेल. पण त्यांची चर्चा होते. फार तर 8-10 विधानसभेच्या आमदारांच्या निवडणुका लढवणारे आणि क्वचित एका दुसरी जागा जिंकणारे ओवायसी त्यांची चर्चा होते. पण ज्या पक्षाकडे आजही काहीही न करता 12% मिळण्याची क्षमता आहे, अशा पक्षाची महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये चर्चा सुद्धा होत नाही, ही गंभीर बाब आहे मित्र. मी सिरियसली सांगतो, मस्करी म्हणून नाही सांगत. मला काँग्रेसविषयी आस्था नाही, पण ज्या पक्षाला आजही राज्यामध्ये 12% मतं मिळू शकतात, तो पक्ष नगण्य असू शकत नाही. कारण 12% मतं हा तुमचा एक भूखंड आहे असं समजा, त्याच्यावर तुम्ही पक्षाची इमारत उभी करू शकत असता. 8-10% मतं याचा अर्थ तुमचं त्या कॉलनीमध्ये एक भूखंड असतो. त्या भूखंडावर तुम्ही बंगला बांधा, बैठक घर बांधा, काहीही बांधू शकता. पण तो 12% मतं हा भरभक्कम ऐस पैस असलेला एक भूखंड. पण जर तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही तर हळूहळू करत अशा भूखंडावर अतिक्रमण होतं. गेल्या साधारण मला वाटतं की विलासराव अशोक चव्हाण असे मुख्यमंत्री गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे नाव घेण्यासारखा कोणी नेता राहिलेला नाही. 4 वर्ष मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या विधानसभा मतदारसंघात पराभूत होतात. अशोक चव्हाण उठतात, भाजपत निघून जातात आणि मग कुठून तरी कोण कोण हा 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 हाच प्रदेश अध्यक्ष, नाव काय रे तुझं? हर्षवर्धन सपकाळ. मला जवळजवळ 43 वर्ष जुनी एक गोष्ट आठवते. अंतुले यांना बाजूला केल्यानंतर इंदिराजींनी बाबासाहेब भोसले या तुलनेने नगण्य अशा नेत्याला थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं होतं. पहिल्यांदा आमदार झालेला माणूस होता. आणि त्यावेळेला जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांनी एक कार्टून काढलं होतं, व्यंगचित्र काढलं होतं. असे सगळे काँग्रेसचे लोक कतारीत उभे, टोप्या घातलेले, आणि इंदिराजी त्यांच्याकडे बघत ओळख परेड केल्यासारख्या जात आहेत. त्यांच्या मागे छत्री घेतलेला एक काय तो शिपाई आहे आणि इंदिराजी असं बोर्ड दाखवतात, यू यू देअर, यू आर द चीफ मिनिस्टर, व्हॉट्स युअर नेम? तू तू मुख्यमंत्री आहेस, सांग तुझं नाव काय? हर्षवर्धन सपकाळ हे त्या प्रकारचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ज्यांची दखल घ्यावी असंही मीडियाला वाटत नाही. ही काँग्रेससाठी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की अजूनही तुमच्याकडे 12% भूखंड आहे. इतर पक्षांना अतिक्रमण करायला जागा आहे ती. जर त्याची मशागत केली नाही, त्याची बांधबंदिस्ती केली नाही, तर ती मतं घसरत घसरत 2-3-4, आज दिल्लीत बघताय तुम्ही, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला काय 5-6% मतं मिळाली.
4%वरून 6%वर आलो, याचा आनंदोत्सव करावा लागला. जागा एकही आली नाही, एकही आमदार आला नाही. पण अवघ्या 10 वर्षामध्ये दिल्लीच्या काँग्रेस पक्षाची इतकी आबाळ झाली की 15 वर्ष शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या, त्या काँग्रेस पक्षाची अवस्था दिल्लीतली आज एकही आमदार 3 विधानसभामध्ये निवडून येत नाही, इतकी भयंकर झालेली आहे. सपकाळ यांनी जे काय फडणवीसांचं दिवा स्वप्न सांगितलं असेल, पण त्या निमित्ताने ते बोलले, त्याची बातमी आली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण दुसऱ्यांच्या स्वप्नात जाण्यापेक्षा आपला पक्ष महाराष्ट्रात उभा करण्याचं स्वप्न बघा, त्यासाठी ढोर मेहनत घ्या, संघटना उभारा, जिल्हा तालुका पातळीवर परत काँग्रेस कमिट्या आणि त्यामध्ये भरती करू नका. प्रत्यक्ष रोजच्या रोज पक्षासाठी काम करणारा, राबणारा असा कार्यकर्ता गोळा करा. 12% मतं थोडी थोडकी नाहीत, पण त्यामध्ये जीव नसेल, चेतना नसेल, तर तो मुर्दा असतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून ही बातमी बघितल्यानंतर मला त्यावर व्हिडिओ करावा असा वाटला. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अभी जिंदा है, हा सिग्नल मिळालाय, व्हेंटिलेटरवर का असेना, पण जगवा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.